पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील बोर्डी नजीकच्या खुनावडे या गावात पुन्हा एकदा उडता सोनसर्प आढळून आला आहे। यामुळे सर्प मित्रांमध्ये कुतूहल निर्माण झाले। डहाणू तालुक्यातील बोर्डी नजीकच्या खुनावडे या गावात दिनेश शेट्टी यांच्या फार्म हाऊस मध्ये हा साप आढळल्यानंतर त्यांनी तत्काळ वन विभागाशी संपर्क साधला। त्यानंतर वन विभाग आणि वाइल्ड वेलफेअर असोसिएशनची रेस्क्यू टीम या ठिकाणी पोहोचली। रेस्क्यू दरम्यान हा दुर्मिळ सोनसर्प असल्याचं त्यांच्या लक्षात आलं। तर आतापर्यंत पालघर जिल्ह्यात पसरलेल्या पश्चिम घाटातील जंगलात या दुर्मिळ सापाच्या प्रजातीची नोंद झालेली नसल्याची माहिती वन विभागाकडून देण्यात आली। मात्र काही वर्षापूर्वी बोर्डी गावातील चिकुवाडी आणि अस्वाली येथे सोनसर्प आढळून आला होता। तर या जातीच्या सापाला पंख नसतात, मात्र उंच झाडावरून कमी उंचीच्या झाडापर्यंत पोहोचण्यासाठी तो त्याचे शरीर चपटे करतो। त्यामुळे काही अंतर तो सहज पार करू शकतो अशी माहिती यावेळी देण्यात आली। तर सुटका केलेल्या या सापाला स्थानिक जंगलात सोडावं आणि या भागात आढळणाऱ्या सापांच्या नोंदी आणि अभ्यास करण्यात यावा। उडत्या सोन सापांच्या संरक्षण आणि संवर्धनाची मोहीम राबवण्यात यावी। तसेच सर्प संग्रहालय उभारण्याची मागणी सर्प मित्रांनी यावेळी केली। तर फार क्वचितच दिसणारा हा साप महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग, गडचिरोली, कोकण, आंबोली घाट या भागात प्रामुख्याने आढळतो। या सापाला मराठीत तिडक्या साप, उडता साप, शेलाटी, उडता सोनसर्प अशी नावं आहेत। तर इंग्रजीत त्याला ऑर्नेट फ्लाइंग स्नेक असं म्हणतात। हा साप फांद्यांतून लांब उड्डाण वजा उड्या मारू शकतो। तो सूर्यप्रकाशात चमकतो म्हणून याला उडता सोनसर्प असं म्हणतात।